नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। यूजीसीच्या निर्देशानुसार महाविद्यालयाकडील 100% प्राध्यापकांची भरती करावी। सीएचबी पद्धत बंद करून समान काम समान वेतन लागू करावं। रावसाहेब पाटील खजिनदार, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ। खासदार सुप्रिताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतंच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचं अधिवेशन मुंबई इथे पार पडलं। या अधिवेशनात यूजीसीच्या निर्देशानुसार महाविद्यालयीन 100% प्राध्यापक भरती करावी, तसेच सीएचबी पद्धत कायमची बंद करून समान काम समान वेतन लागू करावं व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करावी, अशी राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांनी जोरदार मागणी केली आहे। त्याप्रमाणे शासनानं तत्काळ राज्यातील सर्व अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयीन रिक्त प्राध्यापक पदं 100% भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी महामंडळानं शासनाकडे ठरावानं मागणी केली आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली आहे। याबाबत रावसाहेब पाटील यांनी राज्यातील सर्व अशासकीय महाविद्यालयांमध्ये 30 मार्च 2023 पर्यंत 11,087 प्राध्यापक पदं रिक्त झाली आहेत। या पदांच्या 40% म्हणजेच 4,435 जागांचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे धूळ खात पडलाय। सरकारनं 40% जागा भरण्याची तयारी दाखवली होती। अद्याप यासाठी प्राध्यापक भरतीचा शासनादेश मात्र काढण्यात आलेला नाही आहे। आता यूजीसीच्या निर्देशानुसार 2024-25 अखेर महाविद्यालयांकडे रिक्त असलेली 100% पदं भरणं आवश्यक असताना प्राध्यापक भरतीसाठी सरकार केवळ आश्वासन देत आहे। गेली 6 ते 10 वर्ष तासिका म्हणजे सीएचबी तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना अल्प मानधन दिलं जातं। यामुळे अनेक सीएचबी प्राध्यापक अडचणीत आलेत। तसेच पूर्णवेळ प्राध्यापकांच्या वेतना एवढाच त्यांनाही पगार मिळाला पाहिजे अशी तरतूद असताना सीएचबीवरील प्राध्यापकांना 15 ते 20,000 रुपये मानधन दिलं जातं। हा त्यांच्यावर अन्याय झाला आहे। सीएचबी प्राध्यापकांनी या अन्यायाविरुद्ध आत्महत्येचं पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीचा निर्णय जाहीर न केल्यास मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांवर परीक्षासंबंधी कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीनं दिला आहे। अकृषिक विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक पदं भरतीवरील निर्बंध शासनानं हटवलेत, परंतु महाविद्यालयीन प्राध्यापक पदं भरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला नाही। हा भेद कशासाठी? नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालयात प्राध्यापकांची 100% पदं भरणं आवश्यक आहे। राज्य व केंद्र सरकार उच्च शिक्षणाला महत्त्व देत असताना दर्जेदार उच्च शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेल्या प्राध्यापकांची पदं रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। या प्रकरणी शासनानं तात्काळ अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय पारित करावा, अशी मागणी महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।